मंडळी, काल राज्यातल्या 5व्या टप्प्यातलं मतदान पार पडलंय। मुंबईसह उत्तर महाराष्ट्रातील 13 मतदारसंघात काल मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदान केलं। त्यातीलच एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे भिवंडी। भिवंडी लोकसभा मतदारसंघात काल सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली। भिवंडी मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। या मतदारसंघात काल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 48.89% मतदान झालं होतं। दरम्यान काल मतदान संपेपर्यंत ती टक्केवारी 50%च्या आसपास जाण्याची शक्यता वर्तवली होती आणि झालंही तसंच। भिवंडी मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ निहाय टक्केवारी सरासरी 50%पर्यंत राहिली। भिवंडीत सुरेश म्हात्रे अर्थात बाळ्या मामा यांना शरद पवार गटाने तिकीट दिलं होतं, तर भाजपाने तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना संधी दिली होती। भिवंडीत सुरुवातीला दुहेरी लढत होईल असं वाटत असतानाच जिजाऊ प्रतिष्ठानचे निलेश सांबरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यानं ही लढत तिहेरी झाली होती। म्हणूनच मतदानानंतर इथल्या जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने, भिवंडीत पारडं नेमकं कोणाचं जड आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, आता खरं तर भिवंडी लोकसभा मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून भाजपाची सत्ता असून या ठिकाणी भाजप हॅट्रिक मारण्यासाठी जोरदार तयारीला लागलं होतं। तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं मैदानात उडी घेतलेली होती। त्यामुळं भिवंडीत पुन्हा कमळ फुलणार की तुतारे वाजणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली होती। तर बघा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना मैदानात उतरवण्यात आलं होतं। तर भाजपाकडून पुन्हा एकदा खासदार कपिल पाटील यांना तिकीट देण्यात आलं होतं। पण एकूणच बघायला गेलं तर भाजपाचे कपिल पाटील हे 2014 आणि 2019 अशा 2 वेळेस भिवंडीतून निवडून आलेले आहेत। त्यांच्या विरोधात मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सी असली तरी भिवंडीत कपिल पाटील यांच्यासमोर उभा राहू शकेल असा एकही उमेदवार रिंगणात दिसत नव्हता। पण कपिल पाटील यांच्याशी सर्व बाबतीत बरोबरी करू शकणाऱ्या बाळ्या मामा यांना रिंगणात उतरवून शरद पवार यांनी मात्र भिवंडीत मोठा डाव खेळला। पण सुरेश म्हात्रेंच्या पक्षनिष्ठेविषयी आणि स्थैर्याविषयी पहिल्यापासूनच भिवंडीकरांच्या मनात संभ्रम आहे। कारण मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशा जवळपास सगळ्या पक्षांमधून ते फिरून राष्ट्रवादी स्थिरावले। शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली होती। भिवंडीतल्या यंत्रमाग कामगारांबाबत त्यांनी आवाज उठवल्याचं काम केलं। तसंच शिवसेनेत एक वजन निर्माण केलं। 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बाळ्या मामा अर्थात सुरेश म्हात्रेंनी मनसेत प्रवेश केला। मात्र कपिल पाटील यांनी त्यांना 2014च्या लोकसभा निवडणुकीत हरवलं। त्यानंतर त्यांनी पुन्हा मनसेला सोडचिठ्ठी दिली आणि पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला। सुरेश म्हात्रे यांनी 2014 ते 2024 या काळात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट, मनसे आणि शेवटी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस असे 7 वेळा पक्ष बदललेत। कपिल पाटील यांचा कट्टर प्रतिस्पर्धी ही त्यांची ओळख आहे। पण असं सगळं असताना सुरेश म्हात्रे हे भिवंडीतील स्थानिक नेते असून त्यांना कपिल पाटील यांच्याप्रमाणेच आगरी समाजाचा पाठिंबा आहे। आगरी समाजातील तरुणांमध्ये त्यांची प्रचंड क्रेज आहे। याशिवाय जात किंवा धर्म न बघता आपल्यासोबत काम करणाऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे बाळ्या मामा यांनी भिवंडीत आगरी समाजासोबत अन्य समूहाच्या लोकांनाही आपल्यासोबत जोडलं ही त्यांची जमेची बाजू मानली जाते। त्यामुळं भिवंडी लोकसभेच्या लढाईत बाळ्या मामा म्हात्रे हे कपिल पाटलांसाठी तुल्यबळ उमेदवार मानले जात आहेत। यंदा त्यांच्या पाठीशी महाविकास आघाडीची ताकद उभी राहिल्यानं सुरेश म्हात्रे भिवंडीतील कपिल पाटलांची सत्ता उलथून लावणार का अशी शक्यता निर्माण झाली होती। पण आता भिवंडी ही जागा पारंपरिक काँग्रेसची असल्यामुळे आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेस जनांमध्ये नाराजी पाहायला मिळाली। इथं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की इथं राष्ट्रवादीचे वर्चस्व नाही। असं असतानाही दबावामुळे ही जागा राष्ट्रवादीला देण्यात आली आहे। काँग्रेसमधील बंडखोरी अशीच सुरू राहिल्यास म्हात्रे यांचा मार्ग सोपा राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे। आता कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रे यांच्यानंतर भिवंडीतला तिसरा चेहरा आहे निलेश सांबरेंचा। विरोधकांवर टीका करण्यापेक्षा त्यांनी आधी केलेलं सामाजिक काम लोकांना पटवून देत त्याच पद्धतीचं काम निवडून आल्यानंतर व्यापक स्वरूपात मतदारसंघात करण्याचा विश्वास जनतेत निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला। गावपाडे, वाड्या, वस्त्या या ठिकाणी त्यांचं काम गेली अनेक वर्ष जिजाऊ संस्था आणि संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलं होतं। कधी विद्यमान खासदार पोहोचले नव्हते अशा गावात सांबरे यांनी स्वतः भेटी दिल्यानं ग्रामस्थांना एक वेगळाच आनंद झाला होता। त्यामुळे आपोआपच प्रत्येक माणूस त्यांच्या प्रचारात जिजाऊ संस्थेसह जोडला गेल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे सांबरेंच्या माध्यमातून इथं मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होण्याची शक्यता आहे। आता या व्यतिरिक्त भिवंडी मतदारसंघातील मतदारांच्या संख्येचा विचार करता या ठिकाणी मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे। त्यामुळे समाजवादी पार्टी आणि MIM यांची भूमिकाही या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघांतर्गतच्या विधानसभा मतदारसंघामध्ये भिवंडी पूर्व मतदारसंघात समाजवादी पक्षाचे रईस शेख हे विद्यमान आमदार आहेत। इतरही ठिकाणी समाजवादी पार्टीची चांगली शक्ती आहे। त्यामुळे ही मतं कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहावं लागेल। आता या ठिकाणच्या 6 पैकी 2 मतदारसंघात शिवसेना, 2 मतदारसंघात भाजप आणि राहिलेल्या 2 मतदारसंघात काँग्रेस आणि सपाचे प्रत्येकी 1 आमदार आहेत। आता खासदार कपिल पाटील यांना 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद मिळालं। पंचायती राज मंत्रालयाच्या कारभाराची जबाबदारी त्यांना मिळाली। शिवसेनेबरोबर भाजपाचा सुरू असलेला संघर्ष पाहता त्यावेळी भाजपाची मतदारसंघातली शक्ती वाढवण्यासाठी पाटील यांना मंत्रिपद दिलं गेलं असं सांगितलं जातं। पण सध्या शिंदे गट भाजपाबरोबरच असल्यानं मतदारसंघात
मतदानाविषयी महायुतीची शक्ती जास्त दिसली असं बोललं जातंय। त्यातही मोदींची सभा झाल्यामुळे तिथं बराच फरक पडण्याची शक्यता आहे। पण एकूणच बघायला गेलं तर कपिल पाटील यांना अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसलेला पाहायला मिळाला। तरी सुद्धा इथे भाजप आणि शिंदे गटाची संघटनात्मक ताकद जास्त आहे, त्याचा फायदा कपिल पाटील यांना होणार असण्याची शक्यता आहे। सोबतच सुरेश म्हात्रे यांना आगरी मतांचा फायदा होणार असला तरी 7 वेळा पक्ष बदलला असल्यामुळे त्यांच्या बाबतीत विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झालाय। पण एकूणच बघायला गेलं तर मुस्लिम आगरी मतांवर इथलं गणित अवलंबून असणार आहे। पण मतदान झाल्यानंतर इथला कौल घेतल्यानंतर थोडा बहुत फरकाने कपिल पाटील यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते। पण निलेश तांबरे यांनी जर अपेक्षेपेक्षा जास्त मतं घेतली तर त्याचा तोटा कपिल पाटील यांना होणार की बाळ्यामामांना हे पाहणं उत्सुकेचं ठरणार आहे। पण सद्यस्थितीत भिवंडीत महायुतीच्या कपिल पाटलांचं पारडं जड दिसतंय। पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? मतदानानंतर भिवंडीत कोण जिंकतंय, कोण हरतंय? कपिल पाटील, बाळ्यामामा की निलेश तांबरे? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।